महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मनोज जरांगे पाटलांच्या जनजागृत शांतता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद। मी कमी शिकलेलो असो की काहीही असो, मी तिसरी नापास का असो, पण तुम्हाला करायचे काय, माझं काम मी बरोबर करतो, तुमच्या सगळ्यांच्या खुट्या मी रोवतो, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर तोफ टाकली। छगन भुजबळ यांचे ऐकून जर मराठ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे। मग 13 तारखेनंतरची भेट थेट मुंबईतच होणार। जरांगे पुढे बोलताना म्हणाले की छगन भुजबळांचे ऐकून मराठ्यांचे नुकसान करू नका, नाहीतर या सरकारला भोगावं लागेल। सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या, ही आमची मागणी आहे। आमच्या नोंदी असून देखील आम्हाला आरक्षण दिले जात नाही, हा कुठला न्याय आहे? मराठ्यांचा व्यवसाय देखील शेती आहे, म्हणून त्यांना देखील कुणबी दाखले दिले जावे, अशी आमची मागणी आहे। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षण, आमच्या नोंदी असूनही आरक्षण दिले जात नाही, हा कोणता न्याय? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला। ते हिंगोली जिल्ह्यात मराठा समाज बांधवांशी संवाद साधत होते। जर आरक्षण दिले नाही तर 13 तारखेनंतरचा निर्णय हा तुम्हाला झेपावणार नाही। बहुतेक सरकारची आणि आपली भेट ही मुंबईतच होणार आहे। मराठ्यांना कमजोर समजू नका, आमचा जोर कुठेच कमी झालेला नाही। आम्हाला आरक्षण द्या, आमच्यावर अन्याय करू नका। आम्ही एकटेच 50 ते 55% आहोत। कायदा सुव्यवस्था बिघडून द्यायची नाही, आम्ही संयम ठेवतो आहोत, आमचा नाईलाज होऊ देऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की सर्व ओबीसी नेते एक झाले असून ते मराठ्यांना त्रास देत आहेत। कुणाला काय बोलायचं हे सर्वांना सांगितले गेले आहे। छगन भुजबळ यांना दुसरे काही नसून ते मराठा समाजाच्या विरोधात वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आमचा संयम सुटू देऊ नका, असे जरांगे पाटील यांनी म्हणले आहे। समाजाचा नाराजीचा रोष सरकारला परवडणारा नाही। मनोज जरांगे पाटील म्हणाले की पुन्हा पुन्हा आमच्यावर अन्याय केला तर घरादारातील मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे। मराठा समाजाचा नाराजीचा रोष सरकारला परवडणारा नाही। आम्ही एकटेच केवळ 70% असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे। बीड, लातूर, अहमदनगरमध्ये मराठा समाजाला तुम्ही त्रास देत आहात, हे सर्व आम्हाला कळत आहे। मात्र सध्या मी शांत बसलो आहे। आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही, त्यामुळे आम्ही शांत बसलो आहे। मराठा समाजाला कमजोर समजू नका, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। आम्ही संयम ठेवला आहे, मात्र आमचा नाईलाज होऊ देऊ नका, असे देखील जरांगे पाटील यांनी म्हणले आहे। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।